विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाहणार आहोत स्थूल वाचन, ज्याचं नाव आहे हास्यचित्रातली मुलं. तर या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे की हास्यचित्र आणि व्यंगचित्र याच्यातला फरक सांगितलेला आहे. आणि हास्यचित्र आपल्याला वेगवेगळ्या लेखकांनी जी काढलेले आहेत, तर ती चित्र दुनियेचा प्रवास कशा प्रकारे घडवून आणतात, तर हे सगळं या पाठामध्ये सांगितलेलं आहे. तर याचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. त्यांचा जन्म आहे 1954. कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक, अभ्यासक. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्राचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे मराठी अनुवाद केलेले आहेत. अप्रभू, रूप, विश्वनाथ, चिनकूल हे कथासंग्रह. रेषालेखक वसंत सरवटे. हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडली ही पुस्तके प्रसिद्ध. आता प्रस्तुत पाठामध्ये काय आहे पहा. हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय, ते कशी वाचायला पाहिजे, हे प्रस्तुत पाठातून सांगितलेले आहे. म्हणजे हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय आहेत आणि ती कशी वाचली पाहिजेत, हे या पाठामधून सांगितलेलं आहे. हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. तर अशा प्रकारे हा झाला पाठाचे जे लेखक आहेत त्यांचा परिचय. आता आपण पाठाला सुरुवात करत आहोत. आपण दररोज कार्टून्स पाहतो. आता पहा, हल्ली लहान मुलं, मोठी मुलंसुद्धा कार्टून्स पाहतात, आवडीनं पाहतात. तर ही कार्टून्स आपण दररोज पाहतो, ते आपल्या इतकी सवयीची झालेले आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स, म्हणजे चित्रमालिका. चिंटू हे त्याचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण. अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं, पण त्याच्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. तर लेखकांनी इथे काय सांगितलेलं आहे पहा, की हास्यचित्र किंवा व्यंगचित्र आपण म्हटलं की आपण थबकतो. आणि आपण सहसा काय पाहत असतो, स्ट्रिप कार्टून्स म्हणजे चित्रांची चित्रमालिका. चिंटू आपण पाहिलं असेल पहा, सकाळमध्ये वगैरे ते पहिले येत होतं, आता येतं नाही. पण चिंटू हे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण. असे चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, म्हणजे काहीतरी त्या पहिल्या भागामध्ये सांगितलेलं असतं, बोललेलं असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. आणि दुसऱ्या तिसरं चित्र आपण जर पाहिलं तर त्याच्यातून पहिल्यांदा जे सांगितलंय त्याची गंमत पुढे मांडलेली असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. तर अशी कार्टून्स पाहिली, त्यातला अर्थ आपल्या लक्षात आला की आपल्याला पटकन असं हसायला येतं. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल. पण हास्यचित्र म्हणजे काय, तर असं कुणी विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल पहा. कुणी सांगेल वेडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. तर कुणाचं उत्तर असं असेल की हास्यचित्र म्हणजे काय, तर वेडं चित्र काढलं की ते झालं कार्टून, हे एखादा उत्तर देऊ शकतो. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं. तर प्रत्येकाच्या अशा वेगवेगळ्या कल्पना आहेत की कुणी सांगेल की
त्यात एक जोक असतो. कुणी म्हणेल की ते वेडवाकडं चित्र असतं, तर कुणी म्हणेल की एक माणूस दुसऱ्याला बोलतो आणि ते बोलल्यानंतर ते वाचल्यानंतर आपल्याला हसू येतं वगैरे. तर हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल. काय करता येईल हास्यचित्राची व्याख्या? की सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. सफाईदार रेषा आणि त्या रेषांनी काढलेलं गमतीदार म्हणजे गंमत उत्पन्न करणारं चित्र ते म्हणजे हास्यचित्र. तर हास्यचित्राचं वैशिष्ट्य काय? तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. तर हास्यचित्राचं वैशिष्ट्य काय होईल? की ते चित्र पाहिलं की आपल्याला हसायला येतं. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा. आणि हास्यचित्र म्हणजे काय हे पाहून झालं. आता व्यंगचित्र. व्यंगचित्र म्हणजे काय? तर हास्यचित्राच्या पुढचा टप्पा. तर व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसू येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. पण व्यंगचित्रामध्ये काय असतं? फक्त हसवणंच हा त्याचा उद्देश नसतो. तर व्यंगचित्रामध्ये आपल्याला त्याशिवाय ते चित्र काहीतरी सांगू इच्छित असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे ते चित्र पाहिल्यानंतर आपल्याला हसायला तर येतंच, परंतु ते चित्र पाहत राहिल्यानंतर त्या चित्रामध्ये काय सांगायचं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्र जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा. तर अशा प्रकारे मुलं काढणं म्हणजे मुलांचं चित्र काढणं हे फार अवघड असतं. तर ते का अवघड असतं ते लक्षात येईल. कारण लहान मुलाचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. म्हणजे लहान मुलाचं चित्र काढायचं असेल तर ते चित्र छोटं काढलं म्हणून तो छोटा मुलगा होणार आहे का? नाही. की एखादा उंच माणूस काढला आणि त्या उंच मुलाशेजारी लहान चित्र काढलं म्हणून तो मुलगा वाटणार आहे का? तर नाही. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? नाही बुवा. म्हणजे जे आपण चित्र काढणार आहे त्याला दाढी मिशा नाहीत म्हणून ते चित्र मुलाचं होईल का? तर तसंही नाही. तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? म्हणजे शर्ट चड्डी घातली म्हणून ते मुलाचं चित्र होईल का? तर नाही. चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं पाहिलेलंच नाही हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. तर या अडचणी आपल्या लक्षात येतील. मोठा माणूस आणि लहान मुलं तर यांच्याकडे आपण बारकाईनं पाहिलंच पाहिजे. असं पाहिलं नाही तर चित्र काढू शकणार नाही. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. म्हणजे मुलांसाठी आपण एखादे विनोद बनवतो, विनोद लिहितो, तर ते एक सोपं काम आहे. परंतु व्यंगचित्रामध्ये एखादं मूल काढायचं असेल, मुलाचं चित्र काढायचं असेल तर ते फार कठीण आहे, अवघड आहे. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया. तर आता आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत की वेगवेगळे व्यंगचित्रकार आहेत. तर त्यांनी आपल्या व्यंगचित्रामध्ये हास्यचित्रामध्ये लहान मुलं कशी रेखाटली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटवलं ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती श्रीद फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. तर हास्यचित्र ही कोणाचे प्रसिद्ध आहेत? श्रीद फडणीस हे ज्येष्ठ व्यंगचित्रकार जे आहेत तर त्यांच्या चित्रांची शाळेतल्या 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची जी हास्यचित्र होती ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा. तर अशा प्रकारे आपण म्हणतो की गणित हा विषय कठीण जातोय, कठीण वाटतोय, परंतु ही कठीणता कमी करण्याचं काम या श्रीद फडणीस यांच्या हास्यचित्रांनी केलेलं आहे. पहा, त्यांची जी गणिताच्या पुस्तकामध्ये हास्यचित्र आहेत तर ती पाहताना मुलांना जी भीती वाटत होती ती कमी झाली. त्यांचं हे हास्यचित्र पहा. हे म्हणजे हे इथं जे दाखवलेलं आहे ते जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असं आपला समज.
मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे, तेही किती काळजीने, दुधाच्या बाटलीने. तर हे एक हास्यचित्र आहे. तर ते पहा, ही मुलगी काय करत आहे, लहान मुलांची जी दुधाची बाटली असते तिनं हातात घेतलेली आहे आणि अतिशय काळजीपूर्वक ती त्या रोपट्याला पाणी घालत आहे. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी. तर श्याम जोशी, आता आपण श्रीधर फडणीस यांचं चित्र पाहिलं. आता कोण आहेत? श्याम जोशी हे हास्यचित्रकार आहेत. त्यांची रेषा फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट म्हणजे नाजूक आणि लवचिक. तर त्यांचं आपण पुढचं एक हास्यचित्र पाहतोय. हां, अगदी रांगणारं मूल काढलं आहे. या ठिकाणी पहा, हे रांगणारं मूल आहे. इथं पहिलं चित्र. त्याची हालचाल जाणवते नाही का? शिवाय फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो, तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. तर अशा प्रकारे ही दोन चित्र या ठिकाणी आहेत आणि या चित्रातून आपल्याला पाहायला मिळतं की यातून हे हास्यचित्र आहे आणि यातून आपल्याला एक असं गमतीदार हुबेहूब नक्कल दिसत आहे. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. पहिल्या चित्रात एक चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आहे आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. तर चित्र आपण या ठिकाणी पाहतोय. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराचं हे चित्र आपण आता पाहणार आहोत. तर हा मुलगा, तर तो काय करत आहे, पैशाचा गल्ला फोडतो आहे आणि त्याचा पराक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा आपल्याला दिसतात आणि जाणवतात. म्हणजे चोरटेपणाचे भाव त्याच्या चेहऱ्यावरती दिसत आहेत. तर दुसरं चित्र या ठिकाणी हे पहा, दुसरं चित्र आहे भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. आता हा मुलगा खूप जोरजोरात असं तोंड हे करून म्हणजे भोकाड पसरून त्या ठिकाणी ओरडत आहे. तर त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं? तर का बरं त्याला व्यंगचित्र म्हणता येईल? की चित्र आपण व्यवस्थित नीट पाहिलं तर पहा, लक्षात येते की चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. तर चित्र पाहिलं की आपल्याला अगदी ते काळा रंग म्हणजे त्यानं भोकाड पसरून तो रडत आहे असं या ठिकाणी दिसतं. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन. इथे आहे पहा सेफ्टी पिन आणि विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार. आणि चित्राकडे व्यवस्थित पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा मुलगा उगीचच रडत नाही, तर तिथं सेफ्टी पिन आहे आणि ही सेफ्टी पिन त्याला टोचत असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पहा आणि या ठिकाणी त्याचे हातपाय पण पहा कसे काढलेले आहेत. लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्यांचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंग्यचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावीत. तर लहान मुलगा कसा काढला जातो, त्याचं चित्र कसं असतं याचं रहस्य पाहायचं असेल तर मोठा माणूस आणि लहान मुलगा अशी दोघे जण एकाच चित्रात असतील असं चित्र पहा. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. हे जे व्यंगचित्र आहे ते आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र आहे. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसून त्याचे केस कापले जायचे. या ठिकाणी या मुलाचे हा माणूस केस कापत आहे. इथे पहा तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. म्हणजे अशा प्रकारे मोठा माणूस आणि छोटा मुलगा यांचं हे व्यंगचित्र आहे आणि ते याच्यामध्ये या मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर उत्साहाचे भाव दिसत आहेत आणि जो लहान मुलगा आहे त्याच्या चेहऱ्यावरती कंटाळलेले वैतागलेले असे भाव दिसत आहेत. तेच हातपाय,
तेच नागडोळे. पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं? आकाराने लहान, मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे? तर अशा प्रकारे लहान मूल आणि मोठा माणूस, तर यांचं चित्र कशा प्रकारे काढलं जातं यातले बारकावे या ठिकाणी सांगितलेले आहेत. ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही. मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. पहिल्या चित्रामध्ये काय सांगितलेले पहा, या चिंटूनं प्रश्न विचारलेला आहे, पप्पा नदीचं पाणी कुठं जातं हो? परंतु आपल्याला सुद्धा इथं कळत नाही की नक्की काय याच्यामध्ये हसण्यासारखं आहे. मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. तिसरं म्हणजे हे चित्र, या चित्रामध्ये आपल्याला त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असं व्यंगचित्र आहे, नाही का? तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पप्पा नदीचं पाणी कुठं जातं हो? तर पप्पा, ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. तर पप्पा विचारतात का रे? मग तो म्हणतो, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. तर अशा प्रकारे त्याच्याकडून पप्पांची किल्ली, गाडीची किल्ली नदीत पडलेली आहे म्हणून तो हे विचारत आहे. तर अशा प्रकारे इथं गेल्यानंतर त्या चित्राचा आपल्याला योग्य असा अर्थ लक्षात येतो. आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचं हे व्यंगचित्र. तर हे व्यंगचित्र हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचं आहे. चित्र पाहताच आपल्याला वाटते ही दोन वेगवेगळी चित्र आहेत. चित्र पाहिलं की आपल्याला काय वाटते की दोन वेगवेगळी चित्र आहेत. हे एक चित्र आणि हे एक चित्र. पण एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस असं आपल्याला वाटतं की हा एक लहान मुलगा आहे आणि हा मोठा माणूस आहे. पण भिंतीवर लावलेलं तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येतं की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवत आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवत आहे. परंतु या ठिकाणी लक्षात असं येतं की हा लहानपणी मोठं व्हायोलिन हातात घेऊन वाजवत आहे आणि मोठं झाल्यानंतर छोटं व्हायोलिन हातात घेऊन वाजवत आहे. म्हणजे लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं. म्हणजे मोठं व्हायोलिन या लहान मुलांना हातामध्ये घेतलेलं आहे, तर लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो आणि वाढत्या वयानुसार आपला छंद हा अधिक सूक्ष्म असा लहान होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं. जे मोठ्या आकाराचं जे आकर्षण असतं ते लहानपणी असतं. जसं जसं वय वाढत जातं तसं मोठ्या आकाराचं महत्त्व कमी होत जातं, असं या व्यंगचित्रकाराला या ठिकाणी सांगायचं आहे. आता हे हास्यचित्र. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते याचं उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. तर आता हे आपण हास्यचित्र पाहिलं की या चित्र पाहिल्यानंतर कुणाचं आहे ते? ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल. तर या ठिकाणी मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट, तर अशा प्रकारे हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे काय झालेलं आहे पहा, त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहाना कसा वेडावाकडा झालेला आहे. तर बुटाच्या मध्यभागी इथं काहीतरी घुसलेलं आहे आणि ते काढण्याच्या नादामध्ये हा मुलगा अगदी वेडावाकडा या ठिकाणी बसलेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारे हे हास्यचित्र आणि शिवाय त्याचा असा चेहरा, म्हणजे हे सगळं त्या ठिकाणी हसण्यासारखं दिसत आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलाचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त चित्र लहान काढलं म्हणून ते लहान मूल होत नाही, तर त्याच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं आहे. म्हणजे हातापायांची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात.
आणि लहान मुलांना दाढी-मिशा नसतात, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तर यापुढे व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक-सारीक गोष्टींची नोंद तुम्हीसुद्धा घेऊ शकाल. म्हणजे लहान मुलाचं चित्र कसं काढायचं, तर फक्त त्याला दाढी-मिशा नाही काढल्या किंवा त्याचं चित्र लहान काढलं म्हणून ते लहान मूल होत नाही. तर त्याच्या प्रत्येक अवयवाचा आकार हा त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा पाठ आपला शिकवून संपलेला आहे. तर आजचा आपला शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे होमवर्क. तर हास्यचित्र आणि व्यंगचित्र यांची व्याख्या तुमच्या शब्दात लिहा. हास्यचित्र आणि व्यंगचित्र यांची व्याख्या तुमच्या शब्दात लिहा. हास्यचित्र आणि व्यंगचित्र यांची व्याख्या तुमच्या शब्दात लिहा.